आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या खूप खट्याळ आहेत. काजोल, मी ऐकले की लहानपणापासूनच तुम्ही खूप खोडकर होतात, खूप ओरडा मिळायचा आईकडून. अजिबात नाही. अजिबात नाही. मी अगदीच शांत, साधी मुलगी होते आणि माझ्या आईने तर मला अगदी फुलासारखं जपलंय. कधीच मला ओरडा मिळाला नाही. मी कधीच कोणतीच चुकीचीच गोष्ट केली नाहीये. मी अगदी निरागस मुलगी होते. माझी आई मला म्हणायची, "हाय, कदाचित तुला एखादी मुलगी असती तर अगदी तुझ्यासारखी." तर हो, मी थोडीशी मी कदाचित ऐकले की ओरडाच नाही तर मार देखील मिळायचा. हे खोटं कोणी सांगितलं तुम्हाला? खूप मार पडायचा ॲक्चुअली. खूप मार पडायचा. मी खूप खूप खोडकर होते. पण मी जरा माझ्या डिफेन्समध्ये सांगते, की हे लक्षात घेऊन, की मी आता कोर्टात आहे आणि मला स्वतःची बाजू मांडायची आहे या गोष्टीवर. तर मी सांगते, की माझा प्रश्न नेहमी हाच असायचा माझ्या आई-वडिलांना किंवा जे कोणी मला हे सांगायचं, की असं करू नकोस. मी म्हणायचे, की ॲज लाइक का? मला का सांगा? पण का? पण का? जर तुम्ही मला उत्तर देऊ शकता, जर मला तुमचं उत्तर मान्य असेल, तर मग तुम्ही बरोबर आहात आणि मी ते करायचं थांबेन किंवा किंवा मग जर तुम्ही मला उत्तर देऊ शकत नसाल, तर मग मी तसंच करत राहीन. मग त्यावरून मला मार मिळायचा. पण जेव्हा मार मिळायचा त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही तुमच्यावर? आता 5 मिनिटांसाठी तरी व्हायचा. 5 मिनिटांसाठी खूप परिणाम व्हायचा आणि इमिडिएटली रडणं, ओरडणं लगेच सुरू असायचं आणि ॲक्चुअली हात उठायच्या आधीच रडायला सुरुवात व्हायची की आपल्याला मार मिळणार आहे. पण हो, 5 मिनिटांसाठी परिणाम तर नक्कीच व्हायचा याचा आणि माझ्यावर. खट्याळपणा तर इतका की तुमच्या कझिनला पाठवलं होतं फोटोशूट करण्यासाठी. हो. तुम्ही तिथे गेलात, तुमचे फोटो काढले गेले, तुम्ही हिरोईन झालात आणि त्या मागेच राहिल्यात. ती मागे राहिली नाही. मी काय घडलं ते सांगते, की तिला सिनेमांमध्ये यायचं होतं. तर ते फोटो सेशनचं बरोबर बोललात तुम्ही, की ती फोटो सेशनसाठी गेली आणि मी तिला प्रोत्साहन देण्यासाठी गेले होते, की "तू टेन्शन घेऊ नको ना, मी आहे ना तुझ्यासोबत. बस फक्त हात पकडा, आपण दोघी एकत्र जाऊ. विल बी टुगेदर अँड ऑल दॅट." तर आम्ही दोघी सोबत गेलो आणि तिथे गेलो आणि ऑब्व्हियसली आम्ही फोटोज काढले आणि तिला एक तिथे एक ॲड मिळाली आणि राहुल अंकलने माझे फोटो पाहिले आणि ते मला म्हणाले, की "आय वुड लाइक यू टू डू धिस फिल्म." मला सांगायचंय, की ती ॲडसाठी, शूटिंगसाठी मी गेले होते आणि थकून संध्याकाळी घरी आले आणि म्हणाले, की "नाही, मी या फिल्म इंडस्ट्रीचा भाग होऊ शकत नाही. इतकं काम करावं लागतं तुम्हा लोकांना. बापरे! मी तर नाही करू शकत बाबा. हे माझ्याच्याने नाही होणार." आणि तुम्हाला कसं वाटलं पहिल्या दिवशी शूट झालं तेव्हा? मला ॲक्चुअली ते कामच वाटलं नाही. मी जेव्हा फोटो सेशन केलं त्यावेळी गौतम राजाध्यक्षांनी गोष्ट लिहिली होती राहुल अंकलच्या फिल्मची, बेखुदीची आणि मिकीने माझा मेकअप केला होता त्या दिवशी. तर मला वाटतं की दोघांनी मला दत्तक घेतलं होतं, की हो, तू माझी मुलगी आहेस आणि तू माझी नात आहेस. आणि मी 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 बस त्यांची झाले त्यावेळेस आणि राहुल अंकलने जेव्हा शूटिंग सुरू केलं, ते दोघेही माझ्यासोबत होते त्यावेळेस. शूटिंगच्या वेळेस पण आणि जेव्हा कॅनडाला गेलो 40-50 दिवसांसाठी, तेव्हा पण ते शेड्यूलसाठी आले होते आणि सगळ्यांनी मला म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे ठेवलं. खूप काम करून घेतलं, खूप काम करून घेतलं. म्हणजे मी आता विचार करते, की आम्ही लोकांनी काम कसं केलं, हा विचार करून देखील आता मला वाटतं 18-18 तास आम्ही काम केलं तिथे कॅनडामध्ये आणि एक खरंच आम्ही स्वतःचे कपडे करत होतो, स्वतःच्या चपला उचलत होतो, सगळ्या गोष्टी स्वतःच करत होतो. आता त्याचा विचार केल्याबद्दल तर असं वाटतं, की बालकामगार. पण पण तुम्हाला पण जी हो. सोबत लोकं मिळाली काम करण्यासाठी ते देखील खोडकर. शाहरुख खानने तुम्हाला सायकलवरून पाडलं होतं. बघितलं? त्याला कोर्टात आणायला हवं होतं ना तुम्ही. आणलं होतं ना एकदा त्याआधी? अशा प्रकारच्या खोड्या करतील तर कोर्टामध्ये जावंच लागेल ना. आणि अशा पडलं की स्मृतीच निघून गेली. नाही, सायकलचं आणि माझं मला वाटतं की 36चा आकडा आहे आमच्यात. नेहमी मी जेव्हा सायकलवर जाते ना, सायकलचा प्रॉब्लेम आहे. माझा थोडी प्रॉब्लेम आहे. सायकलचा प्रॉब्लेम होता. सायकलचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून मी पडले तिथून. पण स्मृती निघून गेली होती हे हो, खरंच होतं खरं का? तर होतंच. आणि करण आणि शाहरुखने दोघांनी खूप प्रयत्न केले मला हा विश्वास द्यायची, की मी ॲक्चुअली मागच्या रांगेतली डान्सर होते. आणि हिरोईन कोणीतरी वेगळीच होती सिनेमाची. हां, आणि तू ना मागे होतीस. तू एक्स्ट्रा म्हणून आहेस बेसिकली. पण माझी स्मृती परत आली. थँक गॉड परत मी वेळेत ऐकलं आली. की अजय देवगणने तुमच्यासोबत बोलून प्रसंगाची आठवण करून
स्मृती परत आणली? ॲक्चुअली जेव्हा माझी स्मृती गेली होती तर ओन्ली थिंग फक्त एकच गोष्ट माझ्या आठवणीत होती त्यावेळी. तर मी एकच गोष्ट त्यांना सांगत होती, की "अजयला फोन लावा. अजय कुठे आहे? मला अजयशी बोलायचं आहे. कुठे आहे तो?" तर हो, त्यांचा फोन आला नक्कीच. त्यांचं माझ्याबरोबर बोलणं झालं आणि माझी स्मृती नक्कीच परत आली पण तुम्ही त्यावेळेस. पडल्याच्या अशा खूप घटना झालेल्या आहेत. ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे त्यामध्ये जे गाणं चालू होतं, ओ दिवाने, तेव्हा देखील आय शाहरुखने नो. तुम्हाला पाडलं होतं? एकतर मला सायकलवरून पाडलं होतं. आता तिकडे डी-डी-एल-जेमध्ये असं उचलत असताना पाडलं होतं. सांगितलंही नाही. शॉर्टसाठी करायचं होतं त्याला. फराहने त्याला साईटवरती सांगितलं होतं, की ती येईल आणि या स्टेप्स आहेत. तर इथे उचलून असं करायचं, तिला उचलायचंय आणि मग आपण ते तिला सांगणार नाही, जेणेकरून एक्सप्रेशन मिळतील ना, खरे एक्सप्रेशन मिळतील ना. आणि जसं थोबाडीत मारल्यावर खरे एक्सप्रेशन मिळतात ना, तसंच काहीतरी. आणि इमिडिएटली मला पाडलं. तर ॲक्चुअली तुम्ही ते एक्सप्रेशन जर पाहिले तर खूप जेन्युइन आहेत. हे मी काही बोलले नाही हां. आणि कुछ कुछ होता है मध्ये जेव्हा तुम्ही धावलात, पावसातला सीन होता आणि ओला रस्ता होता, तिथे देखील ओला रस्ता होता आणि मला माहित नाही इथे किती लोकांनी कार्टून्सची पुस्तकं वाचली असतील, कॉमिक्स वाचली असतील, जिथे एक ड्रॉइंग दाखवतात की त्याचे पाय असे कुठेतरी हरवून जातात आणि असा थाड करून तो पडतो. म्हणजे जसं एखादं कार्टून कॅरेक्टर पडतं ना, मी अगदी तशीच पडले होते. आणि अगदी रात्री 11 वाजले होते आणि आणि सगळे इमिडिएटली धावत आले होते आणि माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं. कारण पावसातला सिक्वेन्स होता. कपडे वगैरे ओले होते, थंडी वाजत होती उटीमध्ये रात्री. मग सगळे ब्लँकेट घेऊन आले आणि ते म्हणजे मला कव्हर करत होते आणि आणि मी खालून सगळे म्हणत होते, की "बापरे! आता आपण काय करायचं? इतकी रडते, इतकी जोरात रडते ही." आणि मी हसून वेडी होत होते. ब्लँकेट काढलं तर आय वॉज लाइक दिस कॅन ओन्ली हॅपन विथ मी. हे फक्त माझ्यासोबतच होऊ शकतं. हा कार्टून कॅरेक्टरचा फॉल करून असा करून पडणं फक्त मीच करू शकते. कोणत्याही स्टंट मास्टरशिवाय फक्त मीच करू शकते. आता करण जोहर, शाहरुख खान यांचा विश्वास बसलाय, की ज्या सिनेमाच्या सेटवर काजोल पडते, तो सिनेमा हिट होऊन जातो. कसला गैरसमज आहे हा. म्हणजे स्टोरी विसरून जा, स्क्रिप्ट विसरून जा. मी ऐकलं की सेंट फ्रान्सिस्कोमध्ये जेव्हा माय नेम इज खानची शूटिंग चालू होती, तर पूर्ण सिनेमाच्या दरम्यान तुम्ही हो, पडला खूप नाही. टेन्शन तरी होतं त्यांना. मला तर दररोज विचारायचे, की चपला व्यवस्थित आहेत? तू पडली नाहीस अजून पिक्चरमध्ये? मी म्हटलं, किती निर्लज्ज लोक आहात, माझे मित्र आहात आणि तुमची अशी इच्छा आहे, की की कदाचित ही पडेल, कुठून ना कुठून तरी पडेल. तर मग पडलात का तिथे देखील? हो. घरी जायच्या 2 दिवस आधी मी पडले. इतका त्यांच्या जीवात जीव आला, की हो आता माहिती आहे हा पिक्चर हिट होणारच आहे यानंतर. काहीच विश्वास नव्हता म्युझिकवर, कथानकावर, पण माझ्या पडण्यावर त्यांना विश्वास होता. कदाचित म्हणूनच तुमचे वडील तुम्हाला मर्सिडीज बेन्झ म्हणायचे की ती कमीत कमी पडणार नाही. माझ्या वडिलांना ॲक्चुअली मला त्यांना माझं नाव ठेवायचं होतं. त्यांना मर्सिडीज हे नाव खूप आवडत होतं. मर्सिडीज जी गाडीची कंपनी आहे, त्याचे जे मालक आहेत मर्सिडीजचे, त्यांनी कंपनीचं नाव आपल्या मुलीच्या नावावर ठेवलं होतं. तर त्यांना अच्छा. नेहमी वाटायचं, की जर ते आपल्या मुलीचं नाव मर्सिडीज ठेवू शकतात, तर मी माझ्या मुलीचं नाव मर्सिडीज का नाही ठेवू शकत? तर आईचं आणि वडिलांचं खूप भांडण व्हायचं ह्या गोष्टीवरनं. पण आईने म्हणजे त्यांना शांततेत सांगितलं, की असं नाही होणार आहे. सो अखेरीस हे तर नाव मग ठेवण्यात त्यांनी आलं. काजोल ठेवलं आणि तुमचे वडील देखील तुमच्यासाठी गाणं म्हणायचे. अगदीच. माझे बाबा नेहमी खूपच चांगलं, जसं मी आधी देखील म्हटलं, की मी खूप चांगली मुलगी होते, खूप शांत मुलगी होते. मी कधीच काहीच चुकीचा वागत नव्हते. तर माझे बाबा माझ्यासाठी गाणं म्हणायचे. You look like an angel, you walk like an angel, you talk like an angel, but you're the devil in disguise. तर म्युझिक बद्दल पॅशन तुम्हाला तिथूनच सुरू झालं. अगदीच. मला वाटतं लहानपणी मी देखील, माझे बाबा, माझे मामा, माझी आई, आम्ही सगळे मोठे फॅन होतो रॉक अँड रोल, किशोर कुमार, आर डी बर्मन. जितके पण सिनेमे येत होते त्या सगळ्या गाण्यांच्या कॅसेट्स असायच्या त्यावेळी. माहीत नाही आता कोणाला समजेल की नाही कॅसेट्स काय प्रकार आहे किंवा कोणाकडे कॅसेट्स प्लेअर असेल देखील. पण कॅसेट्स यायच्या त्यावेळेस आणि माझ्यासाठी माझे बाबा नेहमी प्रत्येक 6
महिन्यांनी एक कॅसेट पूर्ण विथ ऑल द लेटेस्ट हिट्स रेकॉर्ड करून आणायचे माझ्यासाठी. दॅट यूज टू बी ओ गॉड, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी. दॅट वॉज द बेस्ट गिफ्ट. पण काजोल, अशी एक वेळ आली जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्यात मोठं पॅशन म्युझिकला देखील बाजूला करून टाकलं कित्येक वर्षांपर्यंत. हो, पण पण आय थिंक मला वाटतं ते नॉर्मली आणि नॅचरली झालं. मला कळलंही नाही, कधी मी ऐकणं बंद करून टाकलं. मला वाटतं निसाचा जन्म झाला त्यावेळी आणि जेव्हा जन्माला आली, असं होतं की जेव्हा तुम्ही आई बनता तेव्हा असं वाटतं की ती एक गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्ही फेल होऊ शकत नाही. कधी ही एक गोष्ट अशी असते की तुम्ही खूप भरपूर गोष्टींमध्ये फेल होऊ शकता. तुम्ही आयुष्यामध्ये करिअरमध्ये फेल होऊ शकता, हँडल करू शकाल. लग्नामध्येही फेल होऊ शकता, तुम्ही मॅनेज करू शकता. म्हणजे जी कोणती गोष्ट तुम्हाला करायची आणि तुम्ही कुठे ना कुठे फेल झालात तर तुम्ही मॅनेज करू शकता. पण पालकत्व ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही फेल होऊ शकता हे फॅक्ट तुम्ही स्वीकारू शकत नाही या क्षणी. म्हणजे जे काही असेल, यू विल गो मॅड डुईंग व्हॉटएव्हर यू हॅव टू डू टू बी द बेस्ट पेरेंट एव्हर. आणि जेव्हा निसा जन्माला आली होती तेव्हा पहिली 3 वर्ष तर अशी म्हणजे की सिरिंजच्या हिशोबाने 10 ml, 7 ml, 6 ml नाही, 3.5 ml आहे. डॉक्टर म्हणाले ते 3.5 ml. हे 3.5 ml आहे, तुम्ही 4 ml का टाकलाय तुम्ही? 4 ml, इट्स नॉट 4 ml. सो अशी होते मी पहिल्या 3 वर्षांसाठी. आणि 3 वर्षानंतर सडनली मला असं वाटलं की निसा थोडी मोठी झाली आहे आणि मी जरा थोडी जास्त रिलॅक्स झाले आणि हे सगळं. आणि मला अचानक जाणीव झाली की 3 वर्षांसाठी मी माझं म्युझिक ऐकलंच नाहीये. माझ्या सगळ्या कॅसेट्स कुठे गेल्या, माझ्या सगळ्या सीडीज कुठे गेल्या, मला लक्षातच येत नव्हतं. मला नाही जाणवलं की मी बसून टेप रेकॉर्डर देखील ऑन केलेला नाहीये किंवा टीव्ही देखील चालू केला नाहीये मी स्वतःचं म्युझिक ऐकण्यासाठी. आणि माझं असं झालं की बट दॅट्स नॉट मी, अशी मी नाहीये. आणि मी माझा सगळ्यात मोठा जो छंद होता, जे पॅशन होतं, मी अशी कशी विसरले? पण ते कसं झालं आणि एवढ्या आरामात मी एवढ्या हळू झालं की लक्षातच आलं नाही कधी.